आज आपण काही जर्नल वाउचरच्या एंट्र्या बघणार आहोत. जसं की ऑलरेडी आपण परचेस, सेल्स, पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा वगैरे या वाउचरच्या एंट्र्या बघितलेल्या आहेत. बघा, जर्नल वाउचर वापरला जातो विशेषतः ॲडजस्टमेंटच्या एंट्रीसाठी, जसं की नॉन कॅश आहे, नॉन बँक ट्रान्झॅक्शन्स असतील, प्रोव्हिजन असतील, डेप्रिसिएशनच्या एंट्री असतील किंवा ट्रान्सफर एंट्रीज वगैरे असतील, म्हणजे ॲडजस्टमेंटच्या एंट्रीसाठी आपण वापरतो. जर्नल एंट्रीसाठी F7 जर्नल. ओके. आपला पहिला व्यवहार असा आहे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचरची किंमत कमी होते. फर्निचर डेप्रिसिएटेड ₹2000. तर या ठिकाणी बघा, डेप्रिसिएशन हा एक एक्सपेन्स आहे, त्यासाठी आपण तो डेबिट साईडला टाकणार आहोत, कारण इथे रूल्स आपला फॉलो आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम ऑर गेन्स. आणि फर्निचरची व्हॅल्यू कमी होत जाणार आहे, त्यासाठी त्याचे क्रेडिट साईडला तो टाकला जाईल. म्हणून डेबिटमध्ये आपण डेप्रिसिएशन अकाउंट हा एक्सपेन्सेस होणार आहे आपला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 2000. ओके. आणि क्रेडिटमध्ये आपण टाकणार आहोत फर्निचर अकाउंट. फर्निचरची किंमत लेस होते, सॉरी, फर्निचर अकाउंट. फर्निचर हा फिक्स असेट्स आहे, फिक्स असेट्स. ओके. 2000. नरेशन मेन्शन करा, बिईंग डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचर ₹2000. ओके. ॲक्सेप्ट. दुसरा व्यवहार असा आहे, आपला ॲडजस्टमेंटची एंट्री आहे फॉर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे असा खर्च जो आपण नंतर पे करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, सॅलरी आउटस्टँडिंग ₹5000. आपण जी सॅलरी आहे ही पेंडिंग असलेली सॅलरी आपण आता किंवा नंतर पे करणार आहोत. पे लेटर त्याला थोडक्यात आपण म्हणतो. तर व्यवहारानुसार सॅलरी अकाउंट डेबिट होणार आहे, कारण तो एक्सपेन्सेस साईडला जाईल. आणि आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट ही करंट लायबिलिटी आहे, कारण आपल्याला ती द्यायची आपल्यावर जबाबदारी आहे म्हणून. तर डेबिटमध्ये आपल्याला टाकायला लागेल सॅलरी अकाउंट. सॅलरी सॅलरी अकाउंट हा एक खर्च आहे आपला, म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. नॉमिनल अकाउंटचाच रूल्स या ठिकाणी फॉलो होणार आहे याला. ओके. 5000. आणि क्रेडिटमध्ये आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे पेंडिंग असलेली सॅलरी आपण हे करतोय, जे आपण नंतर पे करणार आहोत असं आपल्याला त्याला बोललं जातं. आउटस्टँडिंग सॅलरी ही एक लॅबिलिटी आहे, कारण आपल्यावरती जबाबदारी राहते. ओके. बिईंग आउटस्टँडिंग सॅलरी ₹5000. ॲक्सेप्ट. तिसरा व्यवहार आपला आहे प्रिपेड एक्सपेन्सेस आहे, ॲडजस्टमेंटची एंट्रीज आहे. फॉर एक्झाम्पल, प्रिपेड इन्शुरन्स ₹1000. आता इथे कसा विषय होणार आहे, प्रिपेड इन्शुरन्स हा एक रिअल अकाउंटच्या रूल्सनुसार याला फॉलो केला जाईल. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट म्हणून. प्रिपेड इन्शुरन्स हा एक बेनिफिट आहे, जो आपल्याला काही म्हणजे नेक्स्ट इयरने आपल्याला मिळणार आहे, यासाठी तो डेबिट साईडला जाईल. आणि इन्शुरन्स हा नॉमिनल अकाउंटचा रूल्स फॉलो केला जाईल याला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस वगैरे. तर या ठिकाणी एंट्री केली जाईल प्रिपेड इन्शुरन्स. प्रिपेड इन्शुरन्स हा एक करंट असेट्स आहे, म्हणून करंट असेट्स. ओके. आपली चालू संपत्ती आहे ती 1000, कारण तो आपल्याला बेनिफिट्स असतो जो आपल्या नेक्स्ट इयरला मिळणार. टू इन्शुरन्स अकाउंट. इन्शुरन्स अकाउंट हा आपला एक्सपेन्सेस राहणार आहे, म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके. 1000. नरेशन मेन्शन करून आपण ही ॲक्सेप्ट करून घेऊ शकतो. ओके. त्यानंतर लास्ट आपली एंट्री आहे प्रोव्हिजनची आहे. डाऊटफुल डेप्ट्स आहेत. प्रोव्हिजन क्रिएटेड ₹1500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट्स, असा त्याची एंट्री केली जाणार आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल्स या ठिकाणी फॉलो होईल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर या ठिकाणी ही प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट्स हा एक लॅबिलिटी नेचर आहे, याचा नेचर एक लॅबिलिटी आहे, म्हणजे जो आपल्याला देणं आहे, म्हणून ती करंट लॅबिलिटी आपण चालू जबाबदारी म्हणून समजू. कारण प्रोव्हिजन म्हणजे नेमकी काय होतं, भविष्यात होणाऱ्या लॉसची तयारी आपण आधीच करून ठेवतो, त्याला प्रोव्हिजन असं म्हटलं जातं. म्हणून त्याला आपण एक सेपरेट पैसे जसे वेगळे आपण काढतो, त्याला प्रोव्हिजन असं म्हटलं जातं. म्हणून प्रोव्हिजन क्रिएटेड ₹1500. तर यानुसार आपल्याला एंट्री कशी केली जाईल, प्रोव्हिजन
फॉर डाऊटफुल डेब्ट्सची एंट्री करंट लॅबिलिटीमध्ये टाकली जाईल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण डेबिटमध्ये टाकू. +C प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑलरेडी तयार आहे. हे टॅली स्वतःहून तयार करून देतं, त्याच्यामुळे आपल्याला काही तयार करण्याची गरज नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस आपल्याकडे आहे बघा. येस, डेटमध्ये 1500 आणि क्रेडिटमध्ये येणार आहे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स ही करंट लॅबिलिटी म्हणून ग्रुप त्याचा पडेल. ओके, 1500 नरेशन टाकून आपण त्याला ॲक्सेप्ट करू शकतो. बिंग क्रिएट प्रोविजनल फॉर डाऊटफुल डेब्ट्स. ओके, अशा प्रकारे जर्नलच्या एंट्री आपण बघितलेल्या आहेत, ज्या ॲडजस्टमेंटच्या एंट्री असतात. त्यानंतर आपल्याला पुढील एंट्री आहेत ह्या डेबिट नोट आणि क्रेडिट नोट, असे दोन शेवटचे आपली वाउचर्स उरले आहेत बेसिक टॅलीमधील, ते आपण पुढे बघणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला ॲडव्हान्सचे काही प्रॉब्लेम शिकायचे आहेत. आता याच्यासाठी लागणारे असाइनमेंट वगैरे आपल्याला मिळणार आहे, नो प्रॉब्लेम.